नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, पाठ 2, बोलतो मराठी. या पाठाची लेखिका आहे डॉक्टर नीलिमा गुंडी. या पाठातील आपण कृती, व्याकरण आणि स्वमत अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला आहे कृती. कृतीमध्ये प्रश्न पहिला आहे आकृत्या पूर्ण करा. काय आकृत्या पूर्ण करा. आणि पहिली आकृती दिली आहे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. काय आहे? भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. आणि ते उपाय आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे. तर तिथे लिहायचं आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. पहिला उपाय आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. आणि दुसरा उपाय आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. दुसरा उपाय काय आहे? क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. हे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये दिलेले आहे मराठी भाषेची श्रीमंती. आता मराठी भाषेची श्रीमंती आपल्याला कशावरून लक्षात येते याचं उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग. मराठी भाषेत मराठी ढंगाचे विविध शब्दप्रयोग वापरले जातात. आणि दुसरा आहे वाक्प्रचार. काय आहे? वाक्प्रचार. विविध वाक्प्रचारे वापरून आपल्याला मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता किंवा लिहिता येते. यावरून आपल्याला मराठी भाषेची श्रीमंती लक्षात येते. दुसरा प्रश्न आहे मराठी शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. काय आहे दुसरा प्रश्न? शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. उत्तर शब्द मनात पक्का रुजतो. शब्द मनात पक्का रुजतो. दुसरा आहे खूप नवीन माहिती मिळते. दुसरा फायदा आहे खूप नवीन माहिती मिळते. तिसरा फायदा आहे भाषेतली गंमत जाणून घेता येते. भाषेतली गंमत जाणून घेता येते. चौथा फायदा आहे आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. आणि पाचवं कारण आहे शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. अशा प्रकारे आपल्याला शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहिता येतात. प्रश्न तिसरा दिला आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. आणि यामध्ये अ दिलेला आहे मराठी भाषेची खास शैली. काय आहे अ मध्ये? मराठी भाषेची खास शैली. आणि त्याचं चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे आपल्याला वाक्प्रचार. त्याचं उत्तर आहे वाक्प्रचार. आ आहे मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. काय आहे प्रश्न? मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. आणि ती उपमा दिलेली आहे लेखिकेने नदीसारखी प्रवाही. मराठी भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. ई प्रश्न आहे ई शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला चौकटीमध्ये व्युत्पत्ती शोधणे. काय आहे? व्युत्पत्ती शोधणे. आता प्रश्न चौथा आहे गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. खाली एका प्रश्नामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. ते आपल्याला सारखे शब्द ओळखून त्यातला एक जो वेगळा शब्द आहे तो ओळखून तो चौकटीत त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता अ मध्ये 4 शब्द दिलेले आहेत ते असे एट, डौल, रुबाब, चैन. आता एट, डौल आणि रुबाब या 4ही शब्दाचा अर्थ एकच होतो. यामध्ये जो चैन शब्द आहे हा आपल्याला चौकटीमध्ये लिहायचा आहे किंवा उत्तर म्हणून चैन हा शब्द लिहायचा आहे. आता आ कपाळ, हस्त, ललाट, भाल. काय प्रश्न? प्रश्नामध्ये 4 शब्द कपाळ, हस्त, ललाट, भाल. आता कपाळ, ललाट किंवा भाल हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. यामध्ये हस्त, हस्त म्हणजे हात, हा वेगळा शब्द आहे. आणि हस्त हा शब्द आपल्याला चौकटीत उत्तर म्हणून लिहायचा आहे. आता ई दिलेला आहे विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय. काय दिलेले आहे शब्द? विनोद, नवल,
आश्चर्य आणि विस्मय. यामध्ये विनोद हा शब्द वेगळा आहे आणि तो आपल्याला चौकटीत लिहायचा आहे. जसं की नवल, आश्चर्य, विस्मय हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, परंतु विनोद या शब्दातून वेगळा अर्थ प्रकट होतो. म्हणून विनोद हा शब्द आपल्याला उत्तर म्हणून चौकटीत लिहायचा आहे. आता ई मध्ये दिलेले शब्द आहेत संपत्ती, संपदा, कांता, दौलत. काय शब्द? संपत्ती, संपदा, कांता, दौलत. याच्यामध्ये उत्तर आहे कांता. काय उत्तर? कांता. आता ऊ मध्ये दिलेले शब्द आहेत प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. शब्द पुन्हा एकदा वाचते. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. याचं उत्तर आहे प्रज्ञा. चौकटीत उत्तर लिहायचं आहे आपल्याला प्रज्ञा. आता प्रश्न 5वा आहे खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. खाली काही शब्द दिलेले आहेत, ते अनेकवचनी आहेत, त्याचे एकवचन लिहायचं आहे आणि ते एकवचनी शब्दाचं आपल्याला वाक्य तयार करून उत्तरामध्ये लिहायचं आहे. ते शब्द पुढीलप्रमाणे आणि वाक्य पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. यामध्ये पहिला शब्द दिला आहे रस्ते. रस्ते हा अनेकवचनी शब्द आहे, त्याचा एकवचनी शब्द होतो रस्ता. काय होतो एकवचनी शब्द? रस्ता. आणि त्याचं वाक्य आपल्याला असं लिहिता येते की आमच्या शेताकडचा रस्ता आता चांगला बनवला आहे. कसं लिहिता येते वाक्य? आमच्या शेताकडचा रस्ता आता चांगला बनवला आहे. दुसरा शब्द आहे वेळा. वेळा हा शब्द अनेकवचनी आहे, तिथे एकवचनी शब्द आपल्याला वेळ असा लिहिता येतो आणि त्याचं वाक्य असं तयार करता येते कृष्णाली शाळेत जायची वेळ झाली आहे. आपलं वाक्य लिहिताना त्यामध्ये एकवचनी शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे. तर वेळ या शब्दाचं वाक्य कसं आहे? कृष्णाली शाळेत जायची वेळ झाली आहे. तिसरा शब्द आहे भिंती. भिंती हा अनेकवचनी शब्द आहे, त्याचा एकवचनी शब्द होतो भिंत. काय होतो? भिंत. आणि वाक्य त्या धरणाची भिंत खूप मजबूत आहे. त्या धरणाची भिंत खूप मजबूत आहे. याच्यानंतरचा शब्द आहे विहिरी. विहिरी हा शब्दसुद्धा अनेकवचनी आहे आणि विहिरीसाठी विहीर हा एकवचनी शब्द वापरता येतो आणि त्याचं वाक्य चव्हाण काकूच्या दारातली विहीर खूपच खोल आहे. काय वाक्य? चव्हाण काकूच्या दारातली विहीर खूपच खोल आहे. आता शब्द आहे घड्याळे. घड्याळे हा शब्दसुद्धा अनेकवचनी आहे, त्याचा एकवचनी शब्द होतो घड्याळ. काय तो? घड्याळ. आणि वाक्य असं बनवता येते ताई तुझ्या घड्याळमध्ये किती वाजले आहेत. ताई तुझ्या घड्याळमध्ये किती वाजले आहेत. आता शब्द आहे माणसे. माणसे हा शब्द अनेकवचनी आहे, त्यासाठी माणूस हा एकवचनी शब्द वापरला जातो. उत्तर मकरंद अनासपुरे सारखा विनोदी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. वाक्य कसं तयार करायचं आहे? मकरंद अनासपुरे सारखा विनोदी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. प्रश्न 6वा आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. एक शब्द लिहा. खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत, त्या शब्दसमूहाबद्दल आपल्याला विशेष असा एक शब्द लिहायचा आहे. त्यामध्ये अ आहे पसरलेली खोटी बातमी. काय आहे? पसरलेली खोटी बातमी. याला आपण एका शब्दात म्हणू शकतो अफवा. काय म्हणू शकतो? अफवा. याचं उत्तर आहे पसरलेली खोटी बातमी, अफवा. दुसरा आहे ज्याला मरण नाही असा. ज्याला मरण नाही असा, अमर. काय आहे? अमर. तिसरा आहे समाजाची सेवा करणारा. समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. आपण त्याला काय म्हणतो? समाजसेवक. चौथा आहे संपादन करणारा. काय आहे? संपादन करणारा. त्याचं उत्तर आहे संपादक. एका शब्दात आपण त्याचं उत्तर लिहू शकतो संपादक. प्रश्न 7वा आहे स्वमत. यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा. प्रश्न पुन्हा एकदा पाहू. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा. उत्तर तुम्ही शहाणे आहात हे वाक्य आपण खूप वेळा बोलतो, बरेचदा आपल्या ऐकण्यात सुद्धा येते.
शहाणा हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो, जसे की आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपला मुलगा खूप हुशार आहे, विवेकी आहे, समजूतदार आहे, तो दुसऱ्यासोबत वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही असा विश्वास तिच्या मनात निर्माण होतो. तुम्ही शहाणे आहात किंवा बाळा तू खूप शहाणा आहे या उद्गारातून त्या व्यक्तीविषयी ऐकणाऱ्याचे मन हे चांगले बनते. नेहमीच तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा चांगला अर्थ होत नाही. काही व्यक्ती ह्या खोट्या बोलणाऱ्या लबाड असतात. ते आपल्या चुका लपवण्यासाठी इतरांशी चुकीचे वागतात, आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर करतात. केव्हा केव्हा तर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट कितीही समजून सांगितली तरीही ती समजतच नाही, तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही शहाणे आहात हे उद्गार ऐकवले जातात. येथे शहाणे हा शब्द वापरला असला तरी तो व्यक्ती मनातल्या मनात चिडलेला असतो. कधीकधी एखाद्या विषयाची माहिती नसली तरीही ते मधामधात करतात, तेव्हा हा खूप शहाणा आहे किंवा अतिशहाणा आहे, किंवा ती बाई असेल तर ती अतिशहाणी आहे असे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. येथे अतिशहाणे या शब्दाचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असा होतो. अशा प्रकारे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या विविध अर्थछटा पाहिल्या आहेत. स्वमतमध्ये प्रश्न दुसरा आहे, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. काय प्रश्न? गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. उत्तर: परभाषेतून म्हणजेच दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. ते शब्द केव्हाच मराठी होऊन गेले आहेत. ते शब्द वापरल्यानंतर मराठी नाहीत हे ऐकणाऱ्याच्या किंवा वापरणाऱ्याच्या लक्षात सुद्धा येत नाही, परंतु त्यामुळे काही वेळा परभाषेतील शब्द गरज नसताना सुद्धा वापरले जातात. त्या शब्दासाठी आपल्या भाषेत खूप सार्थ, समर्पक व चांगले शब्द असतात. उदाहरणार्थ, आपण साड्यांच्या दुकानामध्ये गेलो तर ती लालवाली साडी दाखवा, तो पांढरावाला शर्ट दाखवा अशी वाक्ये सर्रास ऐकायला मिळत आहेत. तसेच जवळपास सगळेच लोक अशी वाक्ये बोलत सुद्धा आहेत. वास्तविक पाहता लाल साडी आणि लालवाली साडी यात कोणताच फरक नाही. लाल साडी या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होतो. तरीही लालवाली हा नवीन शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलत नाही. मराठीमध्ये वाला हा शब्द फक्त नामाला जोडला जातो आणि लाल हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला वाला हा शब्द लावण्याचा नियम नाही. शिवाय तो नवीन शब्द वापरून तो वाक्य लिहिले किंवा वाचले तर त्याचा अर्थात काहीच फरक पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये असे लेखिकेचे मत आहे आणि ते मत त्यांचे योग्यच आहे. स्वमतमध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे, लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. काय तिसरा प्रश्न? लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे आणि मराठी भाषा ही खरंच श्रीमंत आहे. माझी मराठी भाषा श्रीमंत आहे याचे मला गर्व आहे, अभिमान आहे. लेखिका म्हणते, माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध रंगाचे, विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या मराठी भाषेची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. बऱ्याच वेळा एकच शब्द अनेक अर्थछटा प्रगट करतो. आपण ते उदाहरण देऊ पाहू. जसे की मयूर हा शब्द आहे आणि मयूर या शब्दाचा अर्थ मोर होतो. तसेच मयूर हे एखाद्या मुलाचे नावसुद्धा असू शकते. तसेच दुसरे एक उदाहरण पाहू. चालणे. चालणे हे साधे क्रियापद आहे. प्रत्यक्ष पायाने चालणे याशिवाय चालणे शब्दाच्या आपण काही इतरही अर्थछटा वापरू शकतो. जसे की लबाडी. लबाडी ही लोक चालवतात, त्याला आपण लबाडी चालणे असं म्हणतो. लुटू लुटू चालणे.
एखादं लहान मूल चालत असेल तर आपण काय म्हणतो, त्याच्या चालण्याला काय लुटू लुटू चालत आहे. नोटा नाणी चालणे, आपण काय करतो, नोटा नाणी चालवतो. एखादी फाटकी नोट असेल तर आपण काय म्हणतो, आपण तिला मी ही नोट चालवली. नंतर आहे एखाद्या रीतीनुसार रूढी परंपरेनुसार चालणे. गावाकडे लोक रूढी पाळतात, परंपरा पाळतात, त्याला आपण काय म्हणतो, हे लोक रूढी परंपरेनुसार चालतात. घड्याळ चालणे हा आपण शब्द वापरतो घड्याळीसाठी. घड्याळ बंद पडली तर आपल्या तोंडातून असं बाहेर पडते की घड्याळ आज चालत नाही आहे. असे कितीतरी उदाहरणे आहेत. वाक्प्रचार हा मराठी भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने इतर अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत, म्हणून माझी भाषा किंवा मराठी भाषा खूप श्रीमंत होत आहे. अशा प्रकारे लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे. अशा प्रकारे आपण पाठ दुसरा बोलतो मराठी या पाठाचा कृती, व्याकरण आणि स्वमत अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही समस्या असेल, काही सूचना असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.